नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात गोल्ड गुरु मराठी, जिथे आपण सोन्या चांदीचे अचूक भाव पाहिले जातात. तर मित्रांनो, मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर किंवा संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांनो, जर आज तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करण्यासाठी दुकानात जाणार असाल तर सावध राहा, कारण हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याशिवाय घराबाहेरच पडू नका, कारण नाहीतर सराफाच्या दुकानात तुमचे हजार रुपयाचे मोठे नुकसान होईल. कारण सोन्या चांदीच्या बाजारात आजवरचा सर्वात थरारक आणि ऐतिहासिक भूकंप आलाय, कारण सलग 5व्या दिवशी या महिन्याच्या एंडिंगला सुद्धा तब्बल 23,000 रुपयांनी चांदी कोसळलंय, तर सोने देखील तब्बल 7,800 रुपयांनी स्वस्त झालंय. पण खरी बातमी, धक्कादायक बातमी पुढे आहे मित्रांनो. बाजार तज्ज्ञाच्या मते तर हा दर आणखी काही काही खाली पडणार की सराफाची नवीन जाळ्यात अडकणार खेळी आहे. पण खरी बातमी पुढे आहे मित्रांनो. बाजार तज्ज्ञाच्या मते हा दर उद्या आणखी खाली पडणार की ही सराफांची नवीन जाळ्यात अडकायची खेळी आहे. आणि खरेदी करताना सराफ दुकानात कोणतीही गुप्त चूक टाळायची, त्यामुळे तुमचे 50,000 रुपये वाचतील मित्रांनो. आम्ही हे व्हिडिओच्या अगदी शेवटी सांगणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ एक सेकंदही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग वेळ न घालवता थेट पाहूयात 18, 22, 24 कॅरेटचे सोने आणि चांदीचे आजचे ताजे भाव. मित्रांनो, सुरुवात करूया आज पांढऱ्या धातूपासून. चांदीच्या दरात तब्बल 5 दिवसात तब्बल 23,000 रुपयाची ऐतिहासिक माग घसरण नोंदवण्यात आली. आज काही आठवड्यापुढे 2,60,000 रुपयाचा डोंगर गाठणारी चांदी आज भुईसपाट झाली आहे. हो, जुलै महिन्याच्या शेवटच्या दिवशी चांदीच्या बाजारात आजवरचा सर्वात मोठा महाभूकंप पाहायला मिळाला. काही आठवड्यापूर्वीच आंतरराष्ट्रीय तणावामुळे चांदी प्रति किलो तब्बल 2,60,000 रुपयाच्या ऐतिहासिक उंचीवर पोहोचली होती. मात्र आता सलग 5 दिवसात चांदीचे भाव थेट 23,000 रुपयांनी कोसळले. या अनपेक्षित घसरणीमुळे 1 ग्राम चांदीचा भाव तब्बल 232 रुपयावर खाली आलाय. जर आमच्याकडे जे आकडे आले आहेत ते पुढील प्रमाणे आहेत संपूर्ण दरपत्रकाचे. तर बघूया, 1 ग्राम चांदी तुम्हाला घ्यायची असेल तर 232 रुपये मोजावे लागतील. तर 10 ग्राम म्हणजे 1 तोळा चांदीसाठी 2,320 रुपये आणि 100 ग्रॅम चांदी जर घ्यायची असेल तर 23,200 रुपये मोजावे लागतील. त्यासोबतच 1 किलो चांदी जर तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्हाला 23,000च्या प्रचंड घसरणीसह 2,32,000 रुपये तुम्हाला मोजावे लागतील. लक्षात घ्या मित्रांनो, सर्वसामान्य ग्राहक जेव्हा चांदी घेण्याची स्वस्त होण्याची वाट पाहत असतात, तेव्हा त्यांचा मुख्य हेतू पैंजण, जोडवी, करदोडा किंवा पूजेची भांडी बनवण्याचा असतो. ग्राहकांना कमी मजुरीत जास्त वजनाची चांदी हवी असेल तर त्यांना अशी जड व मोठी चांदीची खरेदी करावी लागते. त्यांच्यासाठी 23,000ची घसरण म्हणजे त्यांच्या बजेटमध्ये अधिक चांदी पदरात पाडून घेण्याची उत्तम संधी आहे. आता वळूया 18 कॅरेटच्या सोन्याकडे. जसं की कमी बजेटमध्ये आणि रोजच्या वापरातील हलके दागिने घडून इच्छिणाऱ्या ग्राहकासाठी 18 कॅरेट सोन्याच्या दरातील ही मंदी खूपच मोठी खुशखबरी आहे. कारण मित्रांनो, काही आठवड्यापूर्वी सोने 1,50,000 म्हणजे 1.5 लाखाच्या आसपास पोहोचले होते, परंतु आता झालेल्या वेगवान जागतिक घडामोडीमुळे 18 कॅरेट सोने प्रति 10 ग्रामचा दरात तब्बल 6,800 रुपयाची स्वस्तही झाली आहे. या घसरणीनंतर आता बाजारात 18 कॅरेट सोन्याचा जो प्रति ग्रामचा दर आहे तो 10,750 रुपयावर खाली आला आहे. म्हणजे जे आमच्याकडे टोटल आकडे आले आहेत बाजारभावाचे ते म्हणजे पुढील प्रमाणे. आज बाजारात जर तुम्हाला 18 कॅरेट 1 ग्राम सोनं घ्यायचं असेल तर तुम्हाला 10,750 रुपये मोजावे लागतील. तर 10 ग्राम सोन्यासाठी तुम्हाला 1,07,500 रुपये मोजावे लागतील. आणि 100 ग्राम खरेदीसाठी तुम्हाला मित्रांनो 10,75,000 रुपये मोजावे लागू शकतात. हे लक्षात घ्या. आणि ही जी बचत आहे ही खरंच तुमच्यासाठी मोठी बचत ठरत आहे. आजकालच्या तरुण ग्राहकांना कमी बजेटमध्ये सर्वाधिक डिझाईन मोठे दिसणारे फॅशनेबल दागिने हवे असतात. 18 कॅरेट सोने कडक असल्यामुळे त्यात खड्याचे, ज्वेलरीचे किंवा डायमंडचे किंवा रोजच्या वापरासाठी नाजूक दागिने आपण सहज बनवता येतात मजबूतपणे. त्यामुळे त्यांना ऑफिससाठी किंवा रोजच्या वापरासाठी फॅन्सी दागिने ज्यांना बनवायचे आहेत त्यांच्यासाठी कमी बजेटमध्ये आणि सर्वोत्तम असा परवडणारा पर्याय म्हणजे 18 कॅरेट सोनं. आता वळूया 22 कॅरेट सोन्याकडे. 22 कॅरेट सोनं सुद्धा मित्रांनो, भारतीय सण असो किंवा लग्नसराई असो, सर्वाधिक खरेदी केलं जाणारं सोनं म्हणजे 22 कॅरेट सोनं. या दरात सुद्धा ग्राहकांना अत्यंत मोठा दिलासादायक असा धक्का दिला आहे. गगनाला भिडणाऱ्या किमतीमुळे 22 कॅरेट सोनं हे सामान्याच्या अवक्याबाहेर गेलं होतं, मात्र बाजारातील घसरणीचा थेट फायदा ग्राहकांना मिळतोय. 22 कॅरेट सोन्याच्या दरात तब्बल 7,800 रुपयाची घसघशीत घसरण एका दिवसात झाली आहे. या मोठ्या घसरणीनंतर 22 कॅरेट सोन्याचा प्रति ग्रामचा दर हा 13,200 रुपयावर स्थिरावला आहे.
लक्षात घ्या मित्रांनो, 22 कॅरेट सोनं हे स्वस्त झाल्यामुळे आजच्या नव्या दरपत्रकानुसार जर तुम्हाला 1 ग्रॅम सोनं खरेदी करायचं असेल 22 कॅरेट तर 13,200 रुपये मोजावे लागतील. तर 10 ग्रॅम म्हणजे 1 तोळा सोनं खरेदीसाठी तुम्हाला 1,32,000 रुपये मोजावे लागतील. तर 100 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर हा आजचा आहे 13,20,000 रुपये. लक्षात घ्या, भारतीय ग्राहकांचा 90% कल हा 22 कॅरेट सोन्यावरच असतो, कारण त्यात मंगळसूत्र, नेकलेस असो, राणीहार असो यासारखे पारंपरिक जे दागिने आहेत त्यामध्ये सर्वोत्तम बनतात आणि भविष्यात विकताना सुद्धा त्याचे मूल्य चांगले मिळते. त्यामुळे ग्राहकांना नेहमी अस्सल दागिन्यासाठी 22 कॅरेटच अपेक्षित असतं. ज्यांच्या घरात आणखी आगामी काळात लग्न कार्य आहे त्यांनी आताच या 7,800 रुपयाच्या घसरणीचा फायदा घेत दागिने घडवायला टाकणे शहाणपणाचं ठरत असतं. लक्षात घ्या. आता वळूया 24 कॅरेटच्या सोन्याकडे. हो, 24 कॅरेट सोनं म्हणजे सर्वात शुद्ध प्रतीचं सोनं असतं. जर तुम्ही शुद्ध गुंतवणूक करणाऱ्या नागरिकांसाठी हा एक सुवर्ण काळ मानला जातोय. काही आठवड्यापूर्वी 1,80,000चा आकडा पार केलेला 24 कॅरेटचं सोनं ते आता तब्बल आज 24 तासामध्ये 7,400 रुपयाच्या मोठ्या घसरणीसह खाली पडले. हो, या ऐतिहासिक घसरणीमुळे आज 1 ग्राम शुद्ध सोन्याचा भाव मित्रांनो 14,430 रुपयाच्या पातळीवर खाली आलाय आणि संपूर्ण दराचा जर विचार केला तर आज 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा 1 ग्रामचा दर आहे 14,430 रुपये. तर तुम्हाला 10 ग्रॅम सोनं खरेदी करायचं असेल तर 1,44,300 रुपये मोजावे लागतील आणि 100 ग्रॅम खरेदीसाठी तुम्हाला 14,43,000 रुपये मोजावे लागतील. मित्रांनो, 4,700 रुपयाची जी घसरण आहे एका दिवसाची, नक्कीच 24 कॅरेट सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी एक उत्तम संधी मानली जाते. जे ग्राहक भविष्यातील गुंतवणुकीसाठी सोन्यात पैसे गुंतवतात मित्रांनो त्यांना 100% शुद्ध सोने अपेक्षित असते. त्यासाठी 24 कॅरेट सोन्याचे दागिने बनत नसल्यामुळे गुंतवणूक करताना 24 कॅरेट सोन्याचे बिस्किटे व नाणी खरेदी करावीत. त्यावर घडामोड लागत नाही मित्रांनो आणि विकताना त्यातून पूर्ण परतावा सुद्धा मिळत असतो आपल्याला. तर अशा प्रकारे लक्षात घ्या. तर जे दागिने प्रेमी आहेत या 5 दिवसात चांदी 23,000 रुपयांनी घसरली आहे आणि सोने 7,800 रुपयांनी कोसळल्यामागे 3 मोठी जागतिक कारणं समोर येत आहेत. पहिले म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर युद्ध थांबल्यामुळे जागतिक बाजारात अनिश्चितता आहे. दुसरं कारण मध्ये मोदी सरकारने सोने चांदीच्या आयात शुल्कात इम्पोर्ट ड्युटी कमी केल्यामुळे परदेशातून जे सोनं आयात केलं जातं त्याचं स्वस्त झालं मित्रांनो. आणि तिसरं म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिकन डॉलर मजबूत झाल्यामुळे मोठ्या गुंतवणूकदारांनी जे सोन्यातील पैसे काढून रोख बाजारात गुंतवले आहेत. या तीनही घडामोडीमुळे काही आठवड्यापूर्वी जे सोनं गगनाला भिडलं होतं ते आता जमिनीवर कोसळले. लक्षात घ्या, सर्व मध्यमवर्गीय बहिणीनो भावांनो, सलग आज जे घसरले सोनं त्याला लगेच घाबरून जाऊ नका किंवा घाईघाईत सर्व पैसे गुंतवणूक करू नका. गोल्ड गुरुचा एक महत्त्वाचा सल्ला आहे की आगामी काळात जर तुमच्या घरामध्ये 3 ते 6 महिन्यात लग्न कार्य असेल, मोठं सण असेल तर खरेदी करण्यासाठी सर्वोत्तम ही संधी आहेच. परंतु खरेदी करताना मात्र टप्प्याटप्प्याने खरेदी करावा. म्हणजे DIP बाईंग स्ट्रॅटेजी म्हणतात त्याला. हे सूत्र जर तुम्ही वापरलं तर तुमचं बजेट असेल 50% सोने तर आज खरेदी करा आणि 50% पुढच्या आठवड्यात. म्हणजे असं केल्याने तुमची फसवणूक होणार नाही. त्यासोबतच सोनं पुढे चालून महाग जरी झालं किंवा स्वस्त जरी झालं तर त्यातही तुमचा फायदा होईल. त्यासोबतच फसवणूक टाळण्यासाठी दुकानातून नेहमी HUID हॉलमार्क असलेले दागिने खरेदी करावे, तेही पक्क्या बिलासह मित्रांनो. तर अशा प्रकारे मुंबई असो, पुणे असो, नागपूर असो किंवा कोल्हापूर या सर्व संपूर्ण महाराष्ट्रातील जे हजारो ग्राहक आहेत मित्रांनो ते गोल्ड गुरुच्या मराठी या चॅनलवरती विश्वास ठेवतात. कारण आम्ही बाजारात कुठेही चुकीच्या माहितीला आणि अफवाला बळी पडू नका. आमचा एकच ध्यास असतो तुमच्या कष्टाच्या पैशाची योग्य बचत व्हावी. तुम्हाला आजची सविस्तर अचूक माहिती आवडली असेल आजचे दर तर या व्हिडिओला आताच लाईक करा. तुमच्या कौटुंबिक जे व्हॉट्सअप ग्रुपवरती त्यावर शेअर करा जेणेकरून कोणाचेही नुकसान होणार नाही. सोने चांदीचे रोजचे प्रामाणिक अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या गोल्ड गुरु मराठी चॅनलला आता सबस्क्राईब देखील नक्की करा. तर चला भेटूया उद्याच्या नवीन दरासह मित्रांनो. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.